नमस्कार, मी मयुरी. तर आता आम्ही चाललो आहोत गोदावरी घाट म्हणजेच गोदाघाट येथे. तर नाशिकमधलं गोदाघाट हा सगळ्यांना तर माहीतच आहे. आणि नाशिक हे असं शहर आहे जिथे इतिहास, अध्यात्म आणि आधुनिकतेचा संगम पाहायला मिळतो. आणि हे जे शहर आहे हे केवळ नकाशावरच एक ठिकाण नाही, तर हे एक जिवंत परंपरा, एक धार्मिक प्रवाह आहे. गोदावरी नदी ही नाशिकची जीवनदायिनीच आहे. गोदावरीचा उगम त्र्यंबकेश्वरातून होतो आणि ही नदी नाशिकच्या हृदयातून वाहते म्हणजेच मध्यभागातून वाहते आणि त्याच काठी वसलेला आहे गोदाघाट. आणि गोदावरीला दक्षिण गंगा देखील म्हणतात. आणि गोदाकाठी असलेले रामकुंड म्हणजे जे रामायणाशी जोडलेले आहे. गोदाघाटात असलेले रामकुंड हे फक्त एक कुंड नाही आहे. इथे एक ऐतिहासिक आणि धार्मिक साक्षी स्थान आहे. असं मानलं जातं की भगवान श्रीराम यांनी याच कुंडात पितृकार्जन केलं होतं. म्हणूनच इथे श्राद्ध व तर्पण करणं विशेष पवित्र मानलं जातं. नाशिक शहर हे कुंभमेळ्यासाठी सुद्धा ओळखले जाते. आणि कुंभमेळा जो आहे हा दर 12 वर्षांनी इथे भरत असतो आणि जगातील सगळ्यात मोठा कुंभमेळा हा असतो. आणि इथे लाखो भाविक येत असतात. संत, महंत आणि हजारो लोक इथे येत असतात. हजारो लाखो लोक इथे येत असतात. आणि हे दृश्य पाहून अंगावर तर रोमांच उभे राहतात. संध्याकाळ झाली की इथे होणारी गोदाआरती पाहण्यासारखी असते. शंखनाद, टाळ मृदुंग आणि हर हर महादेवाचा जयघोष या आरतीने संपूर्ण वातावरण भक्तिमय होते. गोदाघाटाजवळ असलेली कपालेश्वर मंदिर, सीता गुंफा आणि अजून अनेक मंदिरं या सर्व जागा रामायणाशी जोडलेल्या मानल्या जातात. इथली रस्त्यावरची चहाची टपरी असो की साधू संतांची विश्रांतीची जागा, प्रत्येक ठिकाणी एक वेगळी कथा आहे आणि एक वेगळा अनुभव आहे. गोदावरी घाटावर आल्यानंतर मनाला अनोखी शांती मिळते. पाण्याचा खळखळाट, मंदिरामधून येणारी आरतीची धून आणि शांततेत चालणारी भक्तांची रांग या सगळ्याचं एक वेगळंच सौंदर्य आहे. गोदा घाट म्हणजे केवळ एक पवित्र स्थळ नाही, तर तो एक आध्यात्मिक आणि आत्मिक शांतीचा अनुभव आहे.